शिवसेनेकडून जल्लोषात भव्य तिरंगा बाईक रॅली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून दिनांक 22 मे रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्या अनुषंगाने परभणी शिवसेना जिल्ह्याच्या वतीने परभणी जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सर्व देशवासियांच्या भावना ओळखून पुलवामा येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ऑपरेशन सिंदूर याद्वारे अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले। भारतीय संरक्षण दलाच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशप्रेमाची भावना अधिक खोलवर रुजावी आणि ऑपरेशन सिंदूरच्या विजय यशाच्या सीमेवरील सैनिकांचा सन्मान व मनोबल वाढावे यासाठी परभणी शहरातून शिवसेनेतर्फे ही भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली होती। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे, माजी खासदार सुरेशराव जाधव, लोकसभा प्रमुख राजू कापसे, भास्करराव लंगोटे, महिला आघाडी प्रमुख गीता सूर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख मानी पोंडे, प्रल्हाद होगे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब पानपट्टे, तालुका प्रमुख प्रभाकर कदम, युवा सेना जिल्हा प्रमुख अप्पाराव वावरे, युवा सेना शहर प्रमुख ईशान अवचार, युवा सेना उपशहर प्रमुख राहुल शिंदे, सखुबाई लटपटे, कल्पना दळवी, अर्चना चिंचाने, शिलाताई सेटे, पूजाताई सेटे, युवती जिल्हा प्रमुख प्रीती घुले, शेख शब्बीर, सचिन पाटील, बाळासाहेब मोहट, कैलास पांगरकर, महेंद्र जोंधळे, भुजंगराव धस, संदीप जाधव, सरपंच उद्धवराव गायकवाड, संजय बेटकर, गुलाबराव पंढरकर, अजित गरुड, गोविंदराव जोगदंड, शिवप्रसाद लोखंडे, नयनेश देशमुख, उमाकांत भरोसे, पप्पू खुळे, सुभाषराव गुरुड, बंडू झाडे, ज्ञानेश्वर रसाळ, लक्ष्मण आरमाळ, ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह महिला युवक युवतींनी मोठ्या संख्येने या बाईक रॅलीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता। शिवसेना नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आदेशावरून महाराष्ट्रभर ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश एकच होता की त्यामध्ये जे सीमेवर जे भारतीय सैनिक जे या ठिकाणी आपल्याला सुरक्षिततेच्या अनुषंगाने काम करत आहेत त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी आणि जे काही त्यांनी जो काही ऑपरेशन सिंदूर जे काही चांगल्या प्रकारे राबवलेलं आहे त्या अनुषंगानं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश केलेला आहे की महाराष्ट्रभर ह्या तिरंगा मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात यावं, जेणेकरून भारतावरील सीमेवरील जे सैनिक आहेत त्यांना प्रोत्साहन आणि त्यांचा उत्साह वाढेल या अनुषंगाचं या ठिकाणी परभणीमध्ये आज या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सर्व शिवसैनिकांनी चांगला सहभाग नोंदवलेला आहे। मी त्या सर्व शिवसैनिकांचे आभार व्यक्त करतो आणि त्यानंतर या ठिकाणी मी राजू कापसे यांना विनंती करतो की आपण सांगा आज यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये श्रीकांतजी शिंदे साहेब आज अशी भव्य दिव्य रॅली माननीय आनंदजी भरोसे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी तसेच याच्यामध्ये जनताही सामील झालेली आहे। देशभक्तीसाठी हे जे सर्वांनी प्रेम दाखवलं त्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो। सर्व परभणीकरांच्या वतीनं भव्य दिव्य ही तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे। जे पुलवामामध्ये पहलगाममध्ये जे हल्ला झाला त्यामुळे जे दहशतवादीचा खात्मा करण्यात आला त्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी, युवा सैनिक, सर्व युवती सेना व महिला यांनी परभणीमध्ये भव्य दिव्य अशी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज रोजी या आयोजन या ठिकाणी झालेलं आहे, संपन्न झालेलं आहे। घुले पाटील, काश्मीरच्या पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये आपले बरेच लोक शहीद झाले आणि त्याच्यासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी साहेब यांनी पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवलं, कारण की आपल्या ज्या महिला होत्या त्यांच्या सिंदूर पुसल्या गेलं होतं आणि या दहशतवादी लोकांनी सगळ्या माणसांना त्यांचा धर्म विचारून मारलं होतं। त्याच्यामुळे आदरणीय मोदी साहेबांनी त्यांना मारण्यासाठी आपल्या सक्षम महिला ज्या सैन्यामध्ये होत्या त्यांना त्यांच्या
असिस्टन्स खाली ही सगळी मोहीम राबवली आहे आणि ऑपरेशन सिंदूर चांगल्या प्रकारे पार पडलं आहे. तेच सेलिब्रेट करण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहेत. ही जी वॉर सिच्युएशन होती ही काही सेलिब्रेट करण्यासारखी नव्हती. युद्ध हे गंभीर प्रकारचं असतं, पण या अशा स्थितीमध्ये पण देशवासियांकडून आपल्या आर्मीसाठी एवढा सपोर्ट येतो ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि याच्यासाठी आम्ही इथे जनतेचे आभार मानायला आलोत, त्या सैनिकांचे आभार मानायला आलोत जे आम्हाला सुरक्षित ठेवतात बॉर्डरवरती, आणि त्यांच्यामुळे आज आम्ही इथे चांगले राहू शकलो आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्यांचा धन्यवाद करण्यासाठी आम्ही इथं आलो आहेत. आणि आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय श्री श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सगळी रॅली चांगल्या प्रकारे पार पडली आहे. या रॅलीचे सगळं काही व्यवस्थापन करणारे आदरणीय श्री आनंद काका भरोसे साहेब, अप्पाराव साहेब या सगळ्यांनी आजचं जे नियोजन केलं आणि पोलीस प्रशासनाने जे आम्हाला सहकार्य केलं त्याच्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद करत आहोत.